मम्मी पप्पा मला माफ करा असं म्हणत 8वीच्या शालेय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे घडली आहे आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जामगाव येथील सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या इयत्ता 8वी वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या ओमकार दत्तात्रय पाठे या विद्यार्थ्याने 29 डिसेंबर रोजी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वहीवर लिहिले की मी चाललो, मम्मी पप्पा मला माफ करा, मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ नाही देऊ शकलो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कायम तुमच्या सोबत राहीन। त्यानंतर ओमकार याने घरातील पंख्याला सुती दोरीने गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ओमकार यास खाली उतरून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी साजिद शेख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले। ओमकार याने आत्महत्या केली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। 30 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर जामगाव येथे अंत्यविधी करण्यात आला। त्याने गळफास घेतला त्यावेळी घरी कोणीच नव्हते। घटना घडली तेव्हा आई वडील दोघेही घरी नव्हते। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शकील शेख हे करत आहे। इब्राहिम शेख, एमसीएन न्यूज, गंगापूर।